हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। हॅलो हॅलो बॅक टू नाव क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। बिग मॅच दोन संघांमधून रंगतोय। आजच्या पहिल्या फेरीतील एक अंतिम सामना मित्र आपण पाहतोय। एजी स्पोर्ट्स निंबवली विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा। ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक देखील दोन संघांमधून झाली। नाणेफेकीचा कॉल लागतोय निंबोली संघाच्या माध्यमातून स्वीकारलं जातं। प्रथम क्षेत्ररक्षण तर सलामी गोलंदाज निंबोली संघाचा सीताराम। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळतोय एजी स्पोर्ट्स निंबोली संघाचा गोलंदाज सीताराम। तर सलामी जोडी आपण पाहतोय रवी आणि नामदेव। सलामी गोलंदाज सज्ज होतो मारू पंचांना क्रॉस करतो राईट अमोरचा मारा। बॉलिंग ट्रॅक पर सीताराम स्ट्राइक रोटेट करतो रवी आणि पहिला चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका रवी याच्या बॅट मधून येतोय। वन बॉन्स एका टप्प्याने जाणारा चौकार काय कमालीचा फटका होता। ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो। चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता आणि चेंडू इन फील्डच्या वरून पॉइंट सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार येतोय। या चौकाने रवी देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो। संघाचा देखील श्रीगणेश होतोय। धावसंख्या होती ती बिन बाद 4। मित्र या स्पर्धेसाठी खास करून गावदेवी येळेच्या संघाने कालच्या स्पर्धेमधून काय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि त्या संघाचा उत्कृष्ट खेळाडू मनीलाल पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले। धन्यवाद मनीलाल। सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता। पुन्हा एकदा अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका पोल्यांचा चेंडू होता। इनसाइडचा फटका देखील आपण चांगला पाहिला। चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय। आउट फील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या एक दबकाण्याची संधी प्राप्त होते फलंदाज रवी याला। या एक दबाने संघात धावसंख्या एक पुढे सकते। धावसंख्या होते ती 5 बिनबाद 5। नाणे फेकल्यानंतर आपण पाहतोय आदरणीय शरददादा भोईर यांचा संघ जय भोलेनाथ सरवलीपाडा। सध्या मित्र चालू हंगामाचा आपण जर विचार केला थोडासा स्ट्रगल करणारा संघ आहे। कित्येक स्पर्धामधून चांगली कामगिरी होते मात्र नेमका महत्वाच्या सामन्यामधून हा संघ कुठे आपण पराभवामध्ये पाहतोय। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सीताराम। अतिशय चांगला फटका देखील आपण पुन्हा एकदा पाहतोय फलंदाज। आता मात्र नामदेवच्या बॅट मधून अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका येतोय। आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला। चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय। चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 9। मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून
पुण्याचे प्रतिष्ठित नागरिक गणेशजी यांनी देखील आज या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. मिस टाइम फटका आहे. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आणि एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज आपण जर खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातं, जीवदान दिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचे 2 धावा देखील या ठिकाणी केले जातात. आदरणीय शरद दादा भोईर तुमच्यासाठी आणि खास नामदेव चौधरी तुमच्यासाठी पुण्यावरून गणेशजी यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाजाला थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर फलंदाज नामदेव याचा चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं बिनबाद. हॅलो, या ठिकाणी मध्ये फटका पासतोय. प्रतिम उत्कृष्ट झलकाले केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नामदेव. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून पूर्णा स्पोर्ट्स पुणे संघाचे नामांकित खेळाडू प्रणय चौधरी यांनी देखील ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आणि खास करून आदरणीय शरद दादा तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. त्याचबरोबर नामदेव चौधरी तुमच्यासाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. प्रणय चौधरी पूर्णा स्पोर्ट्स पुणे संघाचे नामांकित खेळाडू आहेत. धन्यवाद प्रणव. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. पहिला फलंदाज बाद होतोय नामदेव. नेक्स्ट न्यू बॅट्समन दिनेश. षटक क्रमांक दुसरा वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज विजय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज विजय. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. फेक मात्र उत्तम होती. मात्र 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. 2 धावांची संघा धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. अतिशय चांगला फटका दिनेशाच्या बॅट मधून चेंडूला हुक केल्या. चेंडू लॉंग लेग सीमारच्या ट्रॅव्हल मार्गस्थ होतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा चौकार देखील त्याच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारानं सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. मात्र
एकच धाव मिळते एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर या एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते 19 चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं चेंडूची गती कमी केली ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज पाहिला होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं आणि चेंडू मात्र एसट्याना बेततोय त्रिफलचित फलंदाज बाद होतोय रबी जागृत मराठा राणा संघाचा कॅप्टन आपण देखील कुठे जाऊ नका लगेच यानंतर आपला सामना असेल आणि संघाचा संघानेक आपण देखील थोडस ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा खास करून अल्पेश गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे नेक्स्ट बॅट्समन साईनाथ अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला येतो एक धाव कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होती साई याला साई देखील आपलं स्वतःच अकाउंट ओपन करतो संघात धावसंख्या एक धावने पुढे सकते धावसंख्या होती ती 20 वेलकम विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सारंगाव सुरई सन्माननीय विशाल पाटील तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत वेलकम राजेश पाटील तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20 तिसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज सुनील सुनील वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं चेंडूला सुंदर असा इनसाइडचा फटका आपण पाहतोय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये येतोय चांगले क्षेत्ररक्षण मात्र आउटफील्ड मधून एक धाव घेण्याची देखील संधी प्राप्त होते फलंदाज एक धावणी संघात धावसंख्या एकाने पुढे सकते आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे डावखुरा फलंदाज दिनेश याला अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडूला सुंदर फ्लिकचा फटका आपण पाहतो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावसाठी देखील प्रयत्न 2 धावा
सहज गतीने पूर्ण केले जातात. 2 धावसंख्या धावसंख्या 2 ने पूर्ण सकते धावसंख्या होते ती 23. सुनील आणि या ठिकाणी मात्र काय लाजवाब फटका. चेंडू स्विच हिट केलं होतं. चेंडू पॉइंट सीमारच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार आपण दिनेशच्या बॅट मधून पाहिला आणि चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 27. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चौकार संघात धावसंख्या 27 वर पोहोचते. धावसंख्या 27 वर पोहोचते. षटक क्रमांक 3. अतिशय चांगला चेंडू सुरेखमध्ये चेंडू सुंदर ऑपरेटरचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र प्रयत्न देखील कंप्लीट केला जातो. धावा देखील कंप्लीट केल्या जातात. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते 29. षटक क्रमांक 3. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा मिसटाइम फटका. चेंडू फाईनला जातोय. शतरक्षाला बीट करून बघूया चेंडू सीमाच्या बाहेर जातो का आणि चौकार. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 33. पुन्हा एकदा खराब चेंडू. उत्तम प्रहार. चेंडूला हुक केलं जाते. चेंडू पॉइंट सीमार्षाकडे ट्रॅव्हल तो मार्ग होतोय. चौकार. खराब चेंडू. उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 37. षटक क्रमांक 3 संपता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 37. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज राम येतोय. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 37. बघू शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू आणि हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. मात्र ह्या मैदानातून 50 धावा देखील सेफ नाही आहेत.
चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न, एकच धाव या ठिकाणी केली जाते. एक धावणी सगळ्या धावसंख्या पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 38-38. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 50 समांतर धाव मिळते. अंतरित धावणी संख्या धावसंख्या 39-39. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघात धावसंख्या 39. अतिशय चांगला फटका, एक धाव कंप्लीट. फेक थोडीशी अंडरम आपण पाहतोय. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धाव संख्या 41. अतिशय अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमरच्या बाहेर. षटकार का लाजवाब फटका होता. टायमिंग अचूक. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 47 वर पोहोचते. वैयक्तिक 31 धावा आपण फलंदाज दिनेशच्या बॅट मधून पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. थोडासा एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना आपण स्विंग अँड मिस. चेंडूची लाईन या ठिकाणी मात्र रीड करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकला नव्हता. मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिला होता. मात्र चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट थोडीशी रिलीज झाली होती आणि या अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचं 2 चेंडूंचा खेळ मला वाटतं अजूनही बाकी आहे. आणि या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श, काय झेल कलेक्ट केला जातो. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. दिनेश. Next new batsman and new battle. Next new batsman Rajesh. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारू पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारो स्ट्राईक. रोहित कणी संधी. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल. राजा याला खराब चेंडू, दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप. लेग चेस्टने सोडून जाणार चेंडू आपण पाहिलं. पंच वाईटचा इशारा करता येते. निवड धावसंख्या एकदम पुढे सगळे धावसंख्या होती ती 48.
फलंदाज तो थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती, लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन मिडल ऑफ बॅट, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या असते षटक क्रमांक 14 संपतंय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 48 आणि विजयाचं लक्ष असेल ते 49 धावांचं. आज मित्र आपण 40+ संघटनेचा विचार केला, स्पर्धांचा संघांचा विचार केला तर 48 संघ या असोसिएशन मध्ये आपण पाहतोय आणि त्यातले 2 असे संघ आहेत, त्या 2 संघामधून 2 लोकांचा देखील आज वाढदिवस आहे. परालदेवी ताडाई संघाचे प्रवीण पाटील असतील, तर गावदी स्पोर्ट्स पिंपळगर संघाचे गुणेश असतील. या 2 व्यक्तींचा, 2 खेळाडूंचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या संघटनेच्या वतीने, सर्व संघांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आम्ही देतो. चार षटकांच्या अंती धावसंख्या 48, विजयाचं लक्ष 49 धावांचं. तर चला, सरवडी पडा संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल, आपण वेळ कमी घ्या, लगेच आपली सलामी जोडी विना विलंब मैदानामध्ये आपण रवाना करायची आहे. आणि त्याचबरोबर मित्र आपण गावदी स्पोर्ट्स वडघर या संघाचा राजू पाटील डावखुरा फलंदाज आणि त्याचा देखील मला वाटतं वाढदिवस आहे आणि या तिन्ही खेळाडूंचा वाढदिवस आज याच ठिकाणी त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे संध्याकाळी.
धन्यवाद मोहनदादा भोईर, माझे सहकारी समालोचक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मी कालराम केनी आपल्या समोर येतोय. गुरुदत्त चौठाईरवा क्रीडानगरी मानकोली इथून मित्रांनो आपण पाहतात जय हनुमान सारंग 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची ही शेवटची लढत एजी स्पोर्ट निंबवली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. चालू सामन्यातून विजयी संघ जागृत मराठा राणाल या संघाबरोबर आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची दुसरी लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि सकाळच्या सत्राचा आज विचार केला तर निश्चितच गावदेवी भादवड या संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिल्या सामन्यातून अगदी त्यांनी जय हनुमान गोवे या संघाला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून त्यांनी गुरुदत्त मानकोली या संघाला घरच्या खेळपट्टीवर पराभूत केलेले आहे. वेलकम कैलाश नाईक. आज निश्चितच या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी भादवड संघाच्या सर्व सहकार्यांनी चांगला खेळ साकार केलेला आहे आणि निश्चितच हा ग्राउंड देखील त्यांच्या संघाला लक्की ठरलेला आहे. कारण की या आधी देखील त्यांनी 2 विजेतेपद या क्रीडानगरीतून उचलून घेऊन गेलेले आहेत. आणि निश्चितच आमचे परम मित्र वरुणनगर गावचे सुपुत्र दीपक चौगुले यांनी जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि खास करून त्यांचे सासरे बुवा शरदजी भोईर साहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. अगदी पहिल्या चेंडूला खोदून काढलेले चांगली लाईन एंड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. नामदेव चौधरी यांच्याकडून सिनियर खेळाडू आहेत आणि अगदी पहिला चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. फटका देखील चांगले खेळलेत. फलंदाज विजय गुलवी आणि सीताराम गुलवी ही नेहमीप्रमाणे एजी स्पोर्ट निंबवली संघाची सलामीर जोडी खेळपट्टीवर. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. बघूया दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील. मात्र या क्रीडा नगरीवर इतिहास आहे गावदेवी भादवड संघाचा. कारण की त्यांनी या क्रीडा नगरीमधल्या बऱ्याचशा स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेले. बघूया कालच्या दिवसातून देखील जय हनुमान टेंबिवली हा संघ क्वालिफाय झालेले आहे आणि आजच्या दिवसातील विजयी संघाबरोबर त्यांचा या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना देखील खेळवला जाणार आहे. चला गेम स्पीडअप करायचंय. बघा अगदी मैदानामधून वारा देखील पश्चिमेकडून पूर्वेकडे जोराने वाहतोय. आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अगदी पोषक वातावरण. खेळपट्टीवर मिस टाइम पटकाय चेंडू हवेमध्ये आणि ते तेरे मेरे बीच में कॉलिंग पाहायला मिळाली नाही. यष्टीरक्षक आणि गोलंदाजाची झेल व्हायला हवा होता आणि झाला देखील असता, मात्र कॉलिंग झाली नाहीये. यष्टीरक्षक मला वाटते दिनेश तर गोलंदाज होते नामदेव चौधरी. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले. धावसंख्या पोहोचते ती 2 वर. 49 बनवायचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आलेले आहेत आणि इथे फुल टॉस. पाहूया चेंडू डीप मिड विकेट वरून उचललाय. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव. नाही अगदी बघा या स्पर्धेपासून नवीन नियमावली सुरू करण्यात आलेली आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून. आता तुम्हाला धाव घेण्यासाठी दोन्ही एंडनी खेळाडूंनी आपलं पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं नाहीये. ज्या एंड मधून खेळाडू आपलं पॉपिंग क्रीज सोडेल तिकडे आपल्याला धावचित करायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चांगला झेल आणि ते फलंदाज बाद सीताराम गुलवी हे बाद झालेले आहेत. अगदी चांगला झेल शॉट मिड ऑफ वर उभे होते. मला वाटतं रवी भोईर आहेत. चांगला झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज अगदी 3 धावसंख्येवर बाद झालेले आहेत.
चालू सामन्यातून पाहूया जय भोलेनाथ सरवलीपाडा की एजी स्पोर्ट निंबवली, एजी स्पोर्ट निंबवली की जय भोलेनाथ सरवलीपाडा. जागृत मराठा राणाल संघासमोर पुढील चेंडू या इथे चेंडूला सोडून दिलेले आहे आणि अगदी ओव्हर द लाईन पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. बघा पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा नो आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 4 वर या इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाजाचा प्रयत्न असा पाल आणि निश्चितच विजय गुलवी यांना हा जीवनदान. फ्री हिट होती अगदी फ्री हिट चेंडू होता, हरकत नाहीये. चला जाऊ द्या. आता नामदेव भोईर यांनी देखील विचार केला असेल जाऊ द्या, झेल नाही मिळाला तरी चालेल. धाव झाली होती, विकेट तर घेता आला नसता. एक धाव कंप्लीट. धावसंख्या झाली ती 5 धावा आणि 5 चेंडू. बघा शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकातील आणि गोलंदाज नामदेव चौधरी, फलंदाज आहेत सुरेश. या चेंडूवर अगदी बॅकफुटवर आल्यात, फटका खेळले, चांगला झेल, अप्रतिम झेल आणि सुरेश बाद होतील. दुसरा फलंदाज बाद. अगदी सुरुवात तशी व्हायला हवी होती तशी सुरुवात झालेली नाहीये. फक्त 5 धावा आल्या 7 चेंडू मध्ये आणि येणाऱ्या अजूनही 18 मध्ये मला वाटतं त्यांना 44 धावा या बनवायचे आहेत. बघूया. फलंदाजीसाठी सुनील गुलवी येत आहेत क्रमांक 4 वर. 2 फलंदाज अगदी 5 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी खराब सुरुवात आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून. आज खास करून सलामीवीर जोडींनी थोडस निराश केलेले आहे पहिल्या 7 चेंडूवर असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की विजय गुलवी 4 चेंडूचा सामना केलेला आहे, 3 धावसंख्येवर खेळतायत. तर सीताराम गुलवी यांनी 2 चेंडू मध्ये फक्त 1 धावेचे योगदान दिलेले आहे. अशा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5, अजूनही 18 मध्ये 44 धावा बनवायचे आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी. गोलंदाज रतन येत आहेत. बघूया नामदेव चौधरी काहीतरी कानमंत्र देत आहेत खेळपट्टीवर कशा प्रकारे चेंडू टाकायचे आहेत. स्वतः ते देखील गोलंदाज. बघूया अगदी शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट. फलंदाज विजय गुलवी यांच्यासाठी षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील रतन. आणि पहिला चेंडू अगदी जिकडे वारा आणि तिकडेच मारा. चेंडू 6 धावांसाठी षटकार. अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण केलेले आहे आणि धावसंख्या पोचली ती 11 वर. आवश्यकता देखील आहे 18 मध्ये 44 बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर अगदी षटकार ठोकलेले आहे सलामीवीर फलंदाज विजय गुलवी यांनी.
षटकारांनी धावसंख्या 11 वर पोचलेली आहे आणि अगदी आता थोडस दबाव मानसिक दबाव हा रतन यांच्या खांद्यावर असेल. बघूया कशा प्रकारे वापसी करतील षटकार खाल्ल्यानंतर. पुढील चेंडू आता इथे लाईन चांगली होती, अगदी चेंडूला खोदून काढला होता वाईडिश लॉंग ऑन मधून चांगले क्षेत्ररक्षण होते. एकच धाव येईल. मला वाटतं तिथे बाजीराव उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 12. 8 चेंडू मध्ये 12 धावा आलेली आहेत. फलंदाज सुनील आणि अगदी सुनील यांनी आल्याच षटकारांनी स्वागत केलेले आहे. गोलंदाज रतन याचं आज खरोखरच गुरुदत्त मानकुली संघाच्या सुनील यांनी दोन्ही सामन्यातून अगदी षटकारांनी खाता अकाउंट ओपन केलं होतं आणि या इथे एजी स्पोर्ट निंबवली संघाच्या सुनील यांनी देखील आपलं षटकारांनी खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. या षटकाचा विचार केला तर रतन यांनी 3 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केलेले आहेत. एकूण धावा झालेत 18. चांगला चेंडू आहे. अगदी षटकार खाल्ल्यानंतर दोन्ही चेंडूंवर सिंगल. पहिल्या षटकार, दुसरा सिंगल, तिसरा षटकार, चौथा सिंगल. धावसंख्या झाली ती 19. 49 बनवायचे आहेत. 19 झालेले आहेत. या इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. बघूया अगदी क्रिकेटचं समीकरण आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. बघा कदाचित हा झेल सुटला असता तर या चेंडूवर काही वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. धावसंख्या 19 आणि एक मोठा धक्का लागलेले मी तर म्हणेन की विजय गुलवी यांच्या रूपानं. आणि क्रमांक 5 वर फलंदाज येतोय राम गुलवी. चांगला झेल टिपला होता आणि या सामन्यातून मला वाटतं दुसरा झेल टिपतायत रवी भोईर. याआधी त्यांनी सीताराम भोईर यांचा देखील झेल टिपला होता आणि त्यानंतर विजय गुलवी. म्हणजे दोन्ही सलामीवीर झेलबाजच्या स्वरूपात बाद झालेत आणि दोन्ही झेल रवी भोईर यांनी पकडलेले आहेत. अगदी डीप मिड विकेट वर दक्ष आहेत. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. रतन सुनील याच्यासाठी इथे फलंदाज बीट झाले होते. अगदी किंचित इष्टींच्या बाजूने हा चेंडू गेला असावा, कारण की गोलंदाज आपल्या डोक्यावर हात मारतात की बेल स्ट्रिप कशी झाली नाहीये. निश्चितच डॉट चेंडू आणि ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 बाद 19. येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायचे अजूनही 30 म्हणजे 15.00. अजून 30 धावा बनवायचे आहेत. पहिल्या 12 मध्ये त्यांनी 19 बनवल्यात आणि त्यापेक्षा जास्त धावा आता राहिलेल्या 12 मध्ये बनवायचे आहेत. बघूया राम आणि सुनील एक बिनीची जोडी आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाची खेळपट्टीवर. आणि गोलंदाज येथील संघाचे संघनायक साई जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक येतोय. बघा नामदेव चौधरी यांनी 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर रतन यांनी दुसऱ्या षटकामध्ये अगदी 14 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली, 2 षटकार जाऊन 14 म्हणजे कुठेतरी थोडस थांबवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर साई येतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बिग घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडूची लाईन पिकअप करता आली नव्हती. हा चेंडू खेळण्यासाठी तुमच्या पायांची हालचाल फार महत्वाची आहे. चेंडू कुठे एक्झॅक्ट पडतोय ती लाईन ओळखणं फार गरजेचं आहे. जागेवरून तुम्ही चेंडू असे खेळू शकत नाहीयेत.
आणि इथे चेंडू आणि बॅटचा सुरू अगदी राम आणि सुनील ज्या फलंदाजीसाठी एजिस्फोर्ट निंबोली संघामध्ये ओळखले जात आहेत त्याच फटक्यांना सुरुवात मात्र या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. अगदी पहिला चेंडू निर्धाव केला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेले आहे. धावसंख्या 25 या आकड्यावर पोहोचलेली आहे. बघूया साई याच्यावर थोडासा दबाव आहे कारण की पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू टाकला होता मनोबल वाढलं होतं मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रति हल्ला केलेला आहे. सामना देखील महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चालू सामन्यातून विजयी संघ जागृत माटा राणाल बरोबर खेळणार आहे. या इथे पुन्हा एकदा इन्साइड आउटचा चांगला फटका आपण पाहतोय. नामदेव चौधरी चेंडूच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण एका टप्प्याने चेंडूला चांगला फील केलं होतं आणि फेकी देखील सुरेख आहे. 2 धावा कंप्लीट झाली आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 27. येणारे चेंडू 9 आणि अजून धावा बनवायचे आहेत 22. 9-22 चे इक्वेशन बघूया. 3 चेंडू हे खूप महत्वाचे आहेत. इथे मिस टाइम फटका आहे. नो माइन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला उचललंय बाजीराव यांनी. 2 धावा कंप्लीट. एक धाव ही फार महत्वाची आहे. धावसंख्या 29. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. बघूया अजून इथून कुठल्याही संघाचा समर्थक सांगू शकणार नाहीये की कुठला संघ विजयी होईल. या इथे फटका केले बघू. चेंडू षटकार. आणि या षटकारांनी मात्र सामन्याचं समीकरणच बदलून टाकलेले आहे. आता येणारे चेंडू आहेत 7 आणि धावा बनवायचे आहेत 14. म्हणजे जे रतनेने 2 षटकार खाल्ले त्यानंतर साई यांनी जे 2 षटकार खाल्लेले आहेत हे 4 षटकार कदाचित जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला या स्पर्धेतून बघूया वाचवतायत की बाहेर काढतायत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 7-14 चे इक्वेशन आहे. राम खेळतोय 16 वर. 5 चेंडू मध्ये 2 षटकार 2 दुहेरी आणि 1 डॉट. इथे चेंडूचा पाठलाग केला होता आणि पंचांचा इशारा वाईट. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दबाव साफ जाणवतोय गोलंदाज साई याच्यावर. धावसंख्या झाली ती 36. 7-13. 7 चेंडू आणि 13 धावा. इथे लाईन चांगली आहे बघा. अगदी अपेक्षित उचली मिळाली होती या चेंडूवर आणि परिणाम स्वरूप आपण बघितलं की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. चांगले चेंडूची हाताळणी. अगदी शेवटचा चेंडू निर्धाव टाकलेले आहे आणि येणाऱ्या आपल्या सहकार्याला 6 मध्ये 13 धावा राखून ठेवलेले आहेत. 6 मध्ये 13 चं इक्वेशन आहे. बघूया विजयासाठी कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. 7-13. राम खेळतोय 16 वर 7 चेंडू मध्ये तर त्याचा सहकारी सुनील खेळतोय 7 वर 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 षटकार 1 सिंगल आणि 1 डॉट. राम यांनी 6 मध्ये 2 डॉट 2 षटकार आणि 2 दुहेरी. आणि बघा आता राम याच्यासाठी बक्षीस जाहीर झालेले आहे. मात्र त्यांना धावा 13 हव्यात आणि त्यांच्या मित्रांनी ते बक्षीस लावलेले आहे. मोतीराम पाटील यांनी जर राम याच्या बॅट मधून 3 षटकार आले तर त्याला 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. बघूया 13ची आवश्यकता आहे. 18 बनवावे लागतील. मात्र सुनील काम करेल की राम ते येणारे चेंडू सांगून जातील. शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन गोलंदाज मंगेश आपल्या बॉलिंग ट्रॅक वर मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून
ओव्हर द विकेट पहिला चेंडू सुनील याच्यासाठी आणि बघा मी सांगितलं 13 बनवायचे राम बनवतो की सुनील आणि सुनील यांनी मात्र इथे षटकार मारलेला आहे आणि आता सामना पूर्णपणे हा एजी स्पोर्ट निंबवली संघाच्या बाजूने झुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये जुन्या चेंडूची फेकी करायची बघा आपले स्वयंसेवक आपले खेळाडू आहेत आपण शिमारीचा ताबा घ्या प्लीज कारण की मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत येणारे चेंडू 5 आणि धावा बनवायचे आहेत 7 अगदी या सामन्याकडे जागृत माडा राहणार संघाच्या खेळाडूंचं देखील बारकाईने लक्ष आहे कारण की चालू सामन्यातून विजयी संघाबरोबर त्यांना पुढील सामना खेळायचा आहे मॅच बॉल आलेला आहे बघा 5 चेंडू आणि 7 धावांची गरज 42 धावा झालेली आहेत 42 धावा बनवण्यासाठी 19 चेंडू फक्त घेतलेत या इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि इथे बघूया धावा देखील आलेले आहेत 3 आणि चक नो बघा या स्पर्धेमध्ये मंगेश गोलंदाजी करू शकणार नाहीये आणि मला वाटतं 1+2 आणि चक नोच्या 5 धावा म्हणजे सामन्यावर